3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण दरवर्षी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेल सातपूर विभागाचे अध्यक्ष ऋषिराज खराटे यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे। या वर्षी देखील गुढीपाडव्याचे औचित्य साधत शहरातील सातपूर कॉलनी परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेल सातपूर विभागाचे अध्यक्ष ऋषिराज खराटे तसेच जय मल्हार सोशल ग्रुप यांच्या वतीने सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी संगीत, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। लब पे दुआएं, आंखों में आंसू, दिल में उम्मीदें, हर झोली खाली। शिरडी वाली साईं बाबा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी महापौर दशरथ पाटील, नगरसेवक पल्लवी पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड आदी उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक ऋषिराज, त्यांचे सर्वच सहकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथम तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपल्या सातपूरमधील भवानी आई मातेचं यात्रा उत्सव देखील या ठिकाणी साजरा होतो आहे। आईचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये सुख समाधान नांदो आणि विशेषतः ऋषिराजचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। निश्चितच आपल्या स्वतःच म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्या मराठी नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी आपल्या गाजून वाजून असं मोठ्या आनंद उत्सवाने या ठिकाणी केलं जातं आहे आणि म्हणून ऋषिराज आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि त्यांची संपूर्ण टीम आज इथे आपल्या मनोरंजनासाठी इथे उपस्थित आहेत। आज या व्यासपीठावर बाळाभाऊ निगळ, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे या मंडळाचे अध्यक्ष भगवानजी काकड, अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। महेशजी हिरे, ऋषिकेशजी खराटेंची सर्व सहकारी, सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी गुढीपाडव्याच्या त्याचबरोबर नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते। हा खरा मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे। गोड बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे आणि गावची यात्रा समारोप झाल्यानंतर 12 गाड्या श्री गणेशाचे दर्शन झाल्यानंतर, फेऱ्या झाल्यानंतर जर पूर्वी तमाशाचा आपण करायचो, परंतु त्यातही काही विघ्न संतोषी लोक स्वतःही काय करायचं आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही, अशा पद्धतीनं हे असायचे आणि तिथं थोडं खोडं घातल्यामुळं दुसरी महत्त्वाची बात 12 वाजेचा कार्यक्रम हा 10 वाजेला आल्यामुळं कार्यक्रमाची सांगता व्हायला सुरुवात झाली आणि मग कुठेतरी ऋषीसारखा एक स्वाभिमानी कार्यकर्ता तयार झाला। या प्रसंगी बाळा निगळ, योगेश गांगुर्डे, प्रवीण नागरे, गोकुळ नागरे, भूषण नागरे, भूषण लोंढे यासह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड।